बघा तुम्ही भजन जसं सप्ताह चालू वाटलं वाटतं भजन म्हणा, सप्ताह संपलं का मंदिराकडे कोणी येत सुद्धा नाही सुटल्यावर. पण हाय तर वातावरण वाटतं की करायला पाहिजे भजन. पण लाईट जर असली तर लाईट असल्यावर फ्रीज मध्ये पाण्याचा बर्फ तयार होतो लाईट असल्यावर, आणि लाईट गेल्यावर कोणा बर्फाचं पाणीच ना तसं आपलं मी असं ओढलं की राहील, असं ओढलं की तापतं, सोडलं की तशाला तसं आपलं सुद्धा आहे. वातावरण बघितलं भजन ते पुन्हा नाही तसं नाही. आणि किती प्रयत्न करा रोज महाराज भजन करा भजन हो म्हणजे, पण कधी राहा की प्रयत्न होत नाही महाराज. बघा एका मुलीला पाहुणे पाहायला यायचे, पाहुणे बघायला यायचे बघा, रोज महाराज सांगते भजन करा भजन, पण हो म्हणतात माणसं नाही म्हणत नाही. एका मुलीला पाहुणे बघायला यायचे, पाहुणे यायचे जेवण करायचे निघून जायचे, पण 5-7 ठिकाणचे पाहुणे आले पण काही मुलीचं लग्न जुळलं नाही. त्या बैठकीमध्ये एक शिक्षक होते आणि त्या ग्रस्ताने विचारलं शिक्षकाला, म्हणजे गुरुजी हुशार गुरुजी तुम्ही सांगा काय मिळेल मुलीचं लग्न जुळणार, पाहुणे रोज किती व्यवस्था करतो, त्यांची मुलगी दिसायला चांगली सगळी गोष्टी काय अडचण आहे. शिक्षकाने गुरुजीने सांगितलं हा एक अडचण आहे. म्हणजे काय, त्या मुलीला बोलण्याची सवय बरोबर नाही, चांगली बोलते ना, अजून कसं बोलायचं नाही. आता आपल्या घरी पाहुणे रोज येतात का नाही, पाहुणे आले गेले तर आपली किती व्यवस्था असते, बेडशीट सोफा असते, तासा असणार, तकिया गादी, पाणी गरम करून दारात ठेवलेलं 1-2 मासे टावेल घेऊन राहिलेली आहे की किती व्यवस्था असते. तशी रोज असते का, पण पाहुण्याला करावं लागते तशी व्यवस्था. तसं पाहुणे आले बोलायला मी त्याला थोडं शुद्ध बोलायचं तर काय हरकत आहे, शुद्ध बोलायचं. तुम्ही काय असं बोलायचं. या तुमच्या मुलीला जर विचारलं पाहुण्याने, ताई तुला स्वयंपाक येतो का, तिने काय म्हणायला पाहिजे, हो ये, शुद्ध बोलायचं ना. तुझ्या मुलीला जर विचारलं ताई तुला स्वयंपाक येतो का, ते म्हणते हा, पेड हो पण मग इथं असं का, म्हणजे हो हो. मग त्या मुलीच्या आई वडिलांनी 2 महिने प्रॅक्टिस, आणि बरेच त्या ठिकाणी एकच कारण नाही, अजून बरेच कारण आहेत लग्न नाही जुळलं. अजून कोणतं कारण नाही, म्हणजे मुलीला पाहुणे बघायला आल्याच्या नंतर तो नवरदेव मुलगा आहे कोणता आहे मुलगा हे मुलीला अगोदर मुलीने विचारलं पाहिजे, तुम्ही बी सांगायला पाहिजे. आता नवरदेव म्हणलं म्हणजे उष्णा सजलेला असतो, बेल्ट एखादा, बुट एखादा, सॉक्स एखादा, कमीज एखादं, पुन्हा गाडी राजदूत. हा नवरदेव मुलगा काळी मुली पहिला टेरीचा पत्ता नाही केलेली, त्याच्या संगत आलेले गबदुली की गबदुली पोरगी ह्याला सोडून देते. सगळाच्या पाया माझे दंडवत आपुला आलेच चित्त शुद्ध करा. दंडवत घेऊन सांगतात की बाबा आपलं जे मलिन झालेलं चित्त आहे याला शुद्ध केलं पाहिजे आणि शुद्ध करा, मग तेव्हा त्या ठिकाणी उद्धार होईल आपला. पण आपलं मलिन झालेलं शरीर देह त्या ठिकाणी तुम्हाला कसं आळंदी पंढरपूर तिकडं काही पूर्वी आपल्याला दिंड्या जायच्या आळंदी पंढरपूरला, तिकडं 22-25 30 त्या ठिकाणी 28 दिवस लागतात तिकडं आळंदी ते पंढरपूर. तिकडे गेल्याच्या नंतर महिनाभर जाऊ द्या, देवासाठी महिनाभर दिला आपण. मग तिकडे गेल्यावर गावाकडलं काही विचारायची गरज, काय चाललंय गावाकडं बरं आहे का, तिकडं कवा रस्त्यात चाललं तर तसंच बोलायचं. एक महात्मे भेटले म्हणजे बाबा हो हात जोडून सांगतो, आज तुम्ही पंढरपूरला आलात का नाही, घरचं सगळं सोडून मग आता देवदेव करा ना इकडं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा आहे, गाथेचा त्या ठिकाणी अभंगाचं पठण करा, माऊलीची ज्ञानेश्वरी तिथे बोला पाठ करा. ते म्हणजे हो राव म्हणजे ते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा ते अभंगाचं पाठन केलं तरी आपला उद्धार होईल ना. म्हणजे बरोबर आहे. मग रस्त्यात त्यांनी सांगितलं म्हणून चला म्हणजे पुण्यामधून बाहेर निघले सासवडच्या घाटाकडे. आता पुण्यामध्ये माल लय वाटलेला खायला, राजगिरीची लाडू, चक्क्यान, शेंगदाणे, केळी लय मोठं वाटलेलं असतं. मग हे पळशी मध्ये घेतलेलं असतं. पळशी असायची वार करायची पूर्वी, पळशी कटकाराची बांधल्या पुढं काही महाग काय. मग चालता चला केळी मिळी चालली. आता ठाकून वाट गेले तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे पळशी, ह्याची पळशी तर बोकाने दिली बाबा. ह्यानी पळशी घेतली खांद्यावर पुढं चालायला लागला. ती महाग टाकली ह्यानी पुढं खाला माऊली कधी पुढं चालला ते पळशी मध्ये आपल्याला लाडू लागले. घाटात लागल्यावर एवढे लाडू त्यांनी एक हात असा किसी त्या पळशी मध्ये हात घातला, लाडू काढला.
आणि लागून खायला ते महाग दर पुढं याची नजर कशी गेली काय गेली बघितलं मला आता मला खायला ठेवलं पुढं तू कशाला खायला ते म्हणला तो का म्हणे उगी राहील जे जे होईल ते किंवा सण झाला नाही मी जमा केलेले लाडू हे गोळा केलेले लाडू हाणायला दिला थोडा करू का याला हाणले पुन्हा परत हाणायला महागाने धावला तितक्यात मला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही मला सांगा असं म्हणे एक गुरु शिष्य होते गुरु शिष्य ग्रस्ती होते दोघे बिचारे शिष्य श्रीमंत गुरु श्रीमंत ते दोघं ग्रस्ती होते पण गुरु सहज शिष्याच्या घरी आले त्यानंतर शिष्याला वाटलं बऱ्याच दिवसांनी गुरुजी घरी आले त्यांना सगळं आपलं वैभव फिरून दाखल चौकट म्हणजे आपला कोटा इकडे बैल येते तर त्यांच्या बारदाऱ्यामध्ये एक घोडी होती लांबट अशी उंची उचका पांढरी शिपीत घोडी हुशार लहानपणापासून सांभाळायची मोठी घोडी बघितली मग गुरु महाराज घोडी बघितले का आता मन तर झालं घोडी आपल्याला दिली पाहिजे पण ती देणार नाही मागितल्या आणि मागता यायला हे लहानपणापासून सांभाळलेलं दरावर हातावर आलेलं दरावर देऊ वाटत नाही माणसाला है की मग हे म्हणले काही नाही मग सकाळी रात्री मुक्काम झाला सकाळी उठलं आणि स्नान वगैरे झालं ना आसन टाकलं जप करायला घेतला माळ आता जप दुसरा नाही केला ह्याने जप चालू केला केवढी घोडी दिली तर बरं होईल केवढी घोडी दिली तर बरं होईल केवढी घोडी दिली तर बरं होईल आता त्याचा शिष्य होता एका दुसरा होता का गुरुजीच्या अंगावर पूजा करताना शाल अंगावर घातलेली टाकलेली होती त्याला चांदीची अशी बारीक तार अशी वावलेली त्यामध्ये हिरे मालिक अशा असणार बारीक बारीक मोती ते जळलेली शाल त्या टायमाला 15,000ची असत त्या काळात आणि हे घोडी असेल 5,000ची 4-5 हजाराची मला घोडी आहे म्हणलं पण शाल बी भारी म्हणलं मग आता काय करावं लागतं गुरुजी म्हणले तेवढी घोडी दिली तर बरं होईल तेवढी घोडी दिली तर बरं होईल जप होईल का जप करा त्याच्या शिष्याने पुढे तेरे घर के सामने पुढे असं टाकलं त्याच्या समोर आणि ह्यानी माळ घेतली घोडी देतो पण शाल दिली पाहिजे घोडी देतो पण शाल दिली पाहिजे गुरुजी म्हणले हे लय अंग याच्या बेहतर दिसते गुरुजीने बदल जबल बोलून टाकला तुझी तुला माझी मला तुझी तुला माझी मला तुझी तुला बघितले म्हणजे मग झाले मला सांगा अशी अवस्था बरं मुलीने पाणी घेतल्याच्या नंतर हातामध्ये तांब्या असा धरावा लागतो पाणी असं तळ हातावर तांब्या धरावं पूर्वीच्या काळामध्ये पाणी मुलगी घेऊन गेली ना नवर द्यावा पाहुण्याकडे तांब्या असा धरायचा पदर घ्यायचा असं दामाने जायचं तुझी मुलगी नीट पाहुण्याच्या आगेवर आणि असा तांब्या नाही असा फक्त सकाळी धरावा लागतोय केव्हा धरू नको हे तर मी होत बघितलं काय हे होत नाही मग मुलीला 2 महिने प्रॅक्टिस आणि हे नवरदेव असले येईन केलेले आणि मग त्या नवरदेवाने म्हणायचं हे शाईनी घालायसाठी नवरदेव गावात शाईनी घालायसाठी काय करायचं हे जवळजवळ गेलं गाडी माझ्याकडे बरं का आता बसणारी जाड जोडून ही गाडी मुली ती राजदूत गाडी पुन्हा तसली पाहुण्याला राम राम केल्यावर जातो मानल्यावर ते सीटवर काढावं लागत एवढी पेट्रोलची कुपी एवढी पुन्हा अशा राजदूत गाड्या होत्या ती गाडी आली मला सांगा अशी गाडी केली मला जवळजवळ गेला माझ्याकडे गाडी तिथे मला बरे हे दोघं जर बसले का तरी चालतील हा बसा बसा काय बसू तर गाडी 4 माणसं मागे ती गाडी दार कुठं आवडते आम्ही करत उत्तराला गाव होतं नीट एका कोट्यातच शिरली पडल्या उठतो पहिल्या माणसं किती लागलं हे बघत नाही पहिल्या कुणी बघितलं का आणि मग कसं उठा पावले पडले आले कसे गोळा झाले म्हणले मग हे आधी लक्षात धरायला पाहिजे मुळे मुली तर लग्न जमत नाही आणि बोलायची सवय बरोबर म्हणले काय हरकत नाही 2 महिने प्रॅक्टिस नव्हती त्या मुलीला 2 महिने नाही उद्या पाहुणे येणार आहेत पाहुणे आल्यावर कोणाला विचारलं स्वयंपाक येतो का काय म्हणायचं होय काय म्हणायचं होय काय म्हणायचं होय आता म्हणते ना ताई होय म्हणले हा सांगितलंय 2 महिने
आणि कसं जुळत मला सांगा, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. म्हणून हे आपलं गणित होतं महाराज. म्हणून असं आपलं अंतकरण ते शुद्ध केलं पाहिजे, है की नाही? की अंतकरण शुद्ध असलं का त्या ठिकाणी असे अधिकारी पुरुष असतात. जगद्गुरु तुकाराम महाराज ते नम्रतेने सामान्य व्यक्ती असणारे, त्यांना सगळं माहिती. महाराज हनुमानजीला त्या ठिकाणी तसं मोठे असणारे अधिकारी तसे तुकाराम महाराज सुद्धा मोठे अधिकारी आहेत, सामान्य माणसं नाही. म्हणून असे अधिकारी असताना सुद्धा पुढे झाले हो अरे हो नाही आणि ही अवस्था. आणि बाज लय शोध बाग नसते. बाज वाट्यातली बाज जर बघितली ना, बाई त्या लाकडावर मोठ याला म्हणजे जोडी सुमतोट असा पडला अशी अवस्था. मग कोठ्यावर माणसं असं जिकडे मग जेवण करून बसली थंडीची दिसतो कुठंतरी आगती पेटवायची एका ठिकाणी. मग ह्याचा कोटा इकडं त्याचा कोटा तिकडं एखादा तिकडं. आता हिथंच यायचंय समजा असं. मग हिथं कोटा त्याला म्हणले बराच टाइम झाला म्हणले पडा बराच टाइम झाला पड म्हणजे उठला. आता एकदा हिथंच यायचे पण हिकून तिकडं आला तिकून पुन्हा असं इकडे यायचं हे इथंच. त्याच्या कोट्यातलं इथं इकडला कोट्यातलं इकडे गेला असा आला इकडून इकडे यायचं. पहिल्या बसल्या त्याला पडा इकडे गेलो लांब तिकून असं आलं. पण ह्याच्या शेतातला उखांडा शेतात टाकला होता, नेऊन खत शिपडलं होतं, खाडा पाडला होता, परत असं मोठं याला माहिती नाही. चालता पडलं त्या खाड्यात. मला रामकिशन आम्हाला मी पडलो, मला पड आता मी पडतो. मला टाइम झाला मी खाद्यात पडलो गेला बाबा. याला नेलं नंतर ही कोणाला ही दोघं तिघं झाले त्याला उठल्या खाद्यातून काढलं त्या कोट्यात नेऊन टाकलं. कोट्यात बाजूला सुद्धा नाही. या लाकडावर मोकळं त्या लाकडावर पाय झोपलं. कमी जास्त लागले हे आपापल्या कोट्यावर गेले. रात्रीच्या कुचकलं नाही, रात्रीच्या कुचकलं गेलं ताटून दूध घेऊन येलं असते. मात्र कसं यायला घरी म्हणून गाडी होतो ही वर गेलेली. मग तिथून पूर्ण रडा पडी हे ते आणलं तिथून कस तरी घरी आणलं तर त्या रात्रभर ताटलं असतं त्या धुळीत. मग घरी आणल्यावर कुठं ते नीट बसत मुंडकं दाबलं तर ताग्याचं पियावं. आणि पाय दाबले का उठून बसायचं. पाय दाबले उठून बसायचं. रांगणात माहिती तुम्हाला रांगणात सत्यनारायणाच्या पूजात रांगणात असलो हात दाबले की टंगलं बरं टंगलं दाबले की आता रांगणात असतो हात दाबले की हात वर कशी अवस्था झाली तरी मग आणला कोणा कसं तरी सुतुळीत बांधा डबल तोडा करायचा डबल तोडा. मग कटकीवर बांधायचा. झटकीवर बांधल्यावर आवळून बांधामध्ये डबल तोडा बसवून चालत कसरी बांधल्यावर कोणा त्याच्या अंगावर शाल टाकते. मग गुलाल आणते गुलाल उलसाक लावा ना लावायची पद्धती. पावशी गुलाल आणल्याला लावला उरलेला तसा काय म्हातारा निवडून आलाय. आणि मग आपल्या माता भगिनी रडण्याची तयारी. बाबा त्याला उचलायच्या टायमाला थांबा पोरगी यावी लांबून यायची. मग पोरगी आली कशी तरी पोरगी गाडीतून उतरली की सगळे आले सगळे माझ्यासाठी राहिली होती. इकडून पोरगी लांबून यायची. आली गाडीतून पोरगी उतरली तिकडे आली तिच्या डोळ्याला पाण्याला थेंब नाही कुठं त्या नामाशिवाय दुसरं काही. म्हणून सांगता हिथं ते खरं देवाचं चिंतन आहे पण आपलं ते करत नाही. देवाचं नाम चिंतन आपण करतही नाही. कारण आपलं हित म्हणलं म्हणजे कोणतं. एका आम्ही असं एक ठिकाणी चहा प्यायला गेलो कीर्तन झाल्यावर आणि चहा घ्यायला गेल्यानंतर आता काहीतरी विषय लागतो ना बोलायला. काय चाललंय बाबा तुम्हाला मुलं किती काय तेव्हा म्हणलं बाबा तुम्हाला मुलं वगैरे कसे. मला बाबा तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित सगळं चांगले म्हणले. पण 2 मुलं आहेत मुलगी वगैरे नाही खर्चाचा ताण नाही. 2 मुलं आहेत मुलं काय म्हणले बरे
पण धाकट्याला चांगलं हित कळाले, पण थोरल्याला अजून काही कळायलाच तयार नाही. तर म्हणले धाकट्याला काय कळालं, थोरल्याला काय नाही कळालं बाबा. थोरला असताना काय कळालं म्हणले त्याला. म्हणले धाकटा लय हुशार. म्हणले धाकट्यासारखा हुशार आमच्या गावात नाही म्हणले कोणी. म्हणजे कसं काय, धाकटा लय हुशार. म्हणजे घरातून एकदा बाहेर गेला परत या तरी मोकळ्या हाताने कधीच येत नाही. कधी कोणाचा मोबाईल तरी आणि कधी कोणाची चप्पल तरी आणि चपलाचं पाहुण्या रावळ्याला विकत घ्यायचं कामच नाही मला. पाहुण्या रावळ्याला सुद्धा नुसतं त्याला नंबर सांगायचा, चप्पल हालत घरपोच चप्पल. इतका हुशार म्हणले, लई हुशार हो. हे गणित कोणाला जमणार, पण पाहुण्याला सुद्धा घरपोच चप्पल करतो म्हणजे फुकट. लय हुशार म्हणले, लय मोकळ्या मनाचा. कधी घरी येताना मोकळ्या हाताने येत नाही, कधी आवताची पास आणि कधी कोणाची ताजे परत उठून आणि काहीतरी आणि लय हित कळालं त्याला. पण थोरल्याला काही हित कळालं. म्हणतो थोरला काय करतोय, म्हणजे तुमच्यासारखंच बोंबलत फिरतोय गावोगाव भजन करीत. आता भजन करणं चांगलंय ना. आव प्रभू कृपा करू येई भाती, सब कधी भजन करवू देणार आहे. उमा कमोमय अनुभव आपला, सतहरी भजन जगत सब स्वप्नात. सगळं स्वप्नामध्ये महाराज. खरं ते भगवान परमात्म्याचं नाम चिंतन. लटका हा संसार, लटका माग बोल ना लटका तो सर्व हा संसार. विठाला आपल्या बरोबर काही येणार नाही. लक्षात खरंही ते भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आहे आणि ते आपण सोडतो मला. बाकी काय माणसाला वाटतंय जरा पैसा वगैरे भरपूर झाला, जवळ घरी शेतीबाडी भरपूर हे केलं, माणूस दुसऱ्याला बोलतच नाही. मला पण किती संपत्ती झाली ना महाराज, लई मोठी संपत्ती हो रे, लई मोठी भरपूर संपत्ती वाले. तर सांगतो तुम्हाला, लई मोठी संपत्ती असू द्या आणि मग तसे माणसं उतरता व्हायला तर ती जागा कुठे आखाडा, इकडे आखाडा म्हणतात ना, कोठा वगैरे. कोठामध्ये बीड भागामध्ये कोठात गंगा भारती महाराजाच्या परिसरात असतो मी. तिकडे माझं हनुमान टिकडी संस्थाने मोठं नायगाव. तर ग्रस्त बघा तुम्ही, जास्त संपत्ती झाली त्याला कोठ्यावर व्यवस्था असते त्याची. मग त्याची तिथंच राहायची. वय झाल्यावर लई मोठी कमी त्यांनी संपत्ती, पण त्याची शेवटच्या काळाला शेवटच्या वेळेला कुठं असते, कोठ्यावर. मग कोठ्यावर तरी काय लय सूद बांध नसतो. कोठा तिथंच बांधलेला, तिथंच म्हैस बांधलेली, तिथं शेळी बांधलेली, तिथं कोंबड्या कोंडलेल्या. म्हैस गोम करायला लागली.